संतपालनायिका बालकृष्ण नंदावरी आनंदराधारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदावरी आनंदराधारी तुकाने चंदे एने वेदिले गोविंदे बालकृष्ण नंदावरी आनंदराधारी उत्तर मध्ये 19 प्रवचन चालू मोबाईल ठेवला लागला तेव्हा पाठ करून बसला काय म्हातारा होती अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोपारायण शांती ब्रह्म एकनाथ महाराज वैराग्यमूर्ती राजर्षी जगद्गुरु गोपाळायण पूर्णता हे वाईट रेकॉर्ड बोलू नका नाही तर आपण येऊन बसा महाराष्ट्रातील सर्व संतांची माध्यमे यांच्या असीम अपार हेतुकी कृपे करून श्री मारुतीरायांच्या दरबारामध्ये श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा संतोषी माता पंढरीनाथांच्या भावपूर्ण उपस्थितीमध्ये गेल्या 7 दिवसापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहातील आजचा हा सांगतेचा दिवस आहे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये 1 दिवसाचा उत्सव असो की 2 दिवसाचा उत्सव असो त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते पण इथं असं असतं काल्याचं कीर्तन करायचं म्हणलं एकल्याचा नवे मेळ एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ खेळला इथं कीर्तन करायचं म्हटलं की एकट्या माणसाचं काही ते शक्य नसतं त्याला सगळं साथ संगतच लागते त्यावेळेस कीर्तनाचा आनंद येतो म्हणून काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होत असते पण असू द्या आपण काल्याच्या प्रवचनाने आपल्या कार्यक्रमाची सांगता करू आपल्याला फक्त देवाचं चरित्रच करायचं ना कीर्तनाच्या माध्यमातून काय फक्त एवढं तर खरं आहे की आता लक्षात आलं की काही गोष्टी अशा असतात त्या धकवता येत नाही किती तुम्ही म्हटलं धकून घ्या महाराज मी धकवलं तयार मी तयार पण आता ज्यांनी म्हटलं धकून घ्या त्यांच्या लक्षात आलं धक्का धकीचं काम नाही बाबा हे तिथं सगळं तुका म्हणजे ते पाहिजे जातीचे येरा कापण्याचे काम नाही बाबा हे तिथं सगळं जातीचं लागतं पण काय यांची थोडीशी कळ काढायची तुम्हाला 1 वर्षभर कारण आता एक काम आपलं झालेलं पाण्याची टाकी झाली आता हॉल झाला की मग आपण मुलं ठेवणार मग मात्र तुम्ही काळजी करायचं काही काम नाही दररोज कीर्तन ठेवलं तरी मुलं हजर राहतात काय करणार गावात तर शिकत नाही तर मोबाईल याचं तर शिकू द्या आणि गावातल्या शिकायला पाहिजे अहो इतकं सगळं तुमच्या जवळ असताना तुम्हाला त्याची किंमत नाही तुम्हाला शिकण्याची कुठल्या प्रकारची वृत्ती नाही आतापर्यंत किती वर्ष झाले मला इथे किती पोर तयार झाले असते किती भजनी तयार झाले असते किती अशा प्रकारच्या चाली आहेत अहो भजनीच काय चांगला जिज्ञासू एखादा मुलगा असला तर कीर्तनकार बनवू शकतो आपण पण काय असतं एक गायकाचा मुलगा होता आणि तो गायक बासरी वाजवायचा आणि बासरी वाजवत असताना त्याला असं वाटत होतं की माझ्या पोराने सुद्धा बासरीच वाजवली पाहिजे म्हणून ते बऱ्याच ठिकाणी पोराला नेऊन टाकलं बासरीच्या शिक्षकाकडे किंवा याच्याकडे शिकेल त्याच्याकडे शिकेल शेवटी तो पोरगा बासरी शिकतच नव्हता पापाला एक दिवस एवढा राग आला आणि रागाच्या भरावर त्याला खूप मारल्यानंतर खाली काढलं त्याच्या असणाऱ्या मानगुटीवर बाप बसला त्याच्या तोंडात बासरी कोंबली त्याला सांगितलं वाजव ते म्हणजे तोंडात कोंबली तरी काय हरकत नाही मला हवा फुटल्याशिवाय वाजवणारच नाही हवाच फुटत नाही तर वाजणार कुठून तसं आपण सगळं करायला तयार पण पोरं शिकायला तयार नाही तर आपण काय करणार बरं शिकणारे पोरं काही लहान नाही जरा त्यांना चॉकलेट देऊ म्हणजे आपल्याकडे येतील बिस्किट देऊ म्हणजे आपल्याकडे येतील असं काही नाही ही जिज्ञासू लागते त्याच्या स्वतः सगळ्या ग्रुपने तयार होऊन व्हायला पाहिजे की बाबा चला आपण आठवड्यातून आणि त्याच्यामध्ये मोबाईल खेळण्यामध्ये 2-2 तास जातात संध्याकाळी 12-12 वाजेपर्यंत मोबाईल बघायचा आणि सकाळी मग 8 वाजता उठायचं ते 2 तास जर माझ्याकडे तिथं आले आम्हाला चाली शिकवा आम्हाला पकवा शिकवा
तर आज आपल्याला बाहेरून आणण्याची काही गरज पडणार नाही. पण इथं असं आहे तर जवळ असले तर माणसाला किंमत कळत नाही. ज्यावेळेस आमच्या कालावधीमध्ये नव्हतं आम्हाला दूर दूर जावं लागत होते, कुठं मोड्याला पै जाय, कुठं केरळाला जाय, कुठं जाय. आता जवळ आलं तर घेतोय शिकायला तयार नाही, याचं थोडंफार आजोबा तर ती पूर्ण करायला तयार नाही. तर मग आता दुसऱ्याचं काय घेऊन बसल्यावर असं आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे. कालाय तस्मै नमः, पुन्हा जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. ठीक आहे, नाही आपल्याला प्रवचनाचं काल्याच्या कीर्तनाचा संबंध आला तर आपण प्रवचनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गाऊया. पण याच्या माध्यमातून तुम्ही ध्यानात ठेवायचं की थकत नसतं दोघांनी, थकत नसतं, तयारी करावी लागत असते. बोले भक्तवत्सल भगवान की जय. काल्याचा प्रसंग म्हटला, काल्याच्या संबंधाने भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं सांगितलेलं आहे. मग ते चरित्र गात असताना भगवान परमात्म्याने कुठं कुठं चरित्र केलं तर भगवान परमात्म्याने गोकुळातही चरित्र केलेलं आहे. त्यानंतर भगवान परमात्म्याने मथुरेत चरित्र केलेलं आहे, द्वारकेमध्ये चरित्र केलेलं आहे. 3 ठिकाणी भगवंतांनी चरित्र केलेलं आहे. पण तिन्ही ठिकाणाचा असणारा विषय काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावा असं संतांनी सांगितलं नाही. तर संतांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. कारण असं आज जो दहिरायाचा असणारा काल आहे, 3 प्रकारचा काल संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. एक काल आहे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, नामस्मरणाचा एक काल आहे. आपण भगवान परमात्म्याचं काला म्हणजे एक रूपता. मग ज्या साधनाने आपल्याला एक रूपता प्राप्त होत असेल, एक रूपता म्हणजे भगवान परमात्माने आपण, तर ते साधन काला अशा प्रकारचं होतं. म्हणून नामस्मरणाने एक रूपता प्राप्त होते. म्हणून हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, म्हणून हरिनामाचा एक काल आहे. त्यानंतर दुसरा काल आहे उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात, दही भाताचा असणारा काल आहे. त्यानंतर तिसरा काल आहे तुका म्हणे कैची किव कोठे जीव दिला, तुका म्हणे काला कोठे अभी तो भयो नहीं, आगे तो पतो नहीं, अभी तो भयो नहीं, आगे तो पतो नहीं. ते सगळे मंत्र सुरू केले आणि ते म्हणून आज उत्तर देव झाला नाही, पुढे होतो की नाही माहित नाही. आज उत्तर देव झाला नाही, पुढे होतो की माहित नाही. तेच मंत्र त्यांचा सुरू झाला. आता इकडे मात्र सकाळी 4 वाजले, 5 वाजत आले. सगळ्यात पहिल्यांदा सुनंदा नावाची तिची नणंद आलेली होती. पूर्वीचा काळापूर्वी नंदेला बोलवल्या जायचं, तर ती अगोदरच अशा प्रकारची आलेली होती. सगळ्यात पहिली ती होती. का होती? कारण ती सुनंदा आहे. सुनंदा म्हणजे जिचं मन चांगलं आहे तिला सुनंदा म्हणतात. आणि चांगल्या मनाच्या माणसाला भगवान परमात्मा दिसत असतो. वाईट मनाच्या माणसाने किती फट्टे ओढले, किती मारी घातल्या, किती वाऱ्या केल्या, देवने दिसू शकत नाही. चांगल्या मनाच्या माणसाची मग सुनंदा सगळ्यात जागी झाली. उठल्यानंतर पहिले ती म्हणली 4-5 वाजलेले, अजून कोणी उठलेलं नाही. सगळं गोकुळ शांत दिसतंय. काय झालं नेमकं? अजून आमची वहिनी साहेब उठलेल्या नाही. धावत त्या यशोदेच्या असणाऱ्या महालाकडे सुनंदा गेली. गेल्यानंतर सगळे दरवाजे लावलेले होते पण खिडकी उघडी होती. आणि त्या खिडकीवरून हिने पाहिलं वहिनी अजून का उठल्या नाही. पाहिल्यानंतर महाराज यशोदा मातेला गाढ झोप लागलेली आणि यशोदा मातेचे एकदम जवळच एकदम सूर्यासारखं तेजस्वी बालक खेळतंय. ते पहिलं असणारं रूप या सुनंदेला पाहिलं आणि तिच्या आनंदाला पारावर नाही. वेळी झाली ती सुनंदा आणि धावत तिने सांगितलं पहिली असणारी गोष्ट मी नंद बाबाला सांगणार. पळत सुटली. सगळे गोपाळ वगैरे सगळे गवळणी तोपर्यंत जाग्या झाल्या. नंद बाबाच्या वाड्यामध्ये त्या सगळ्या आलेल्या होत्या. सगळ्यांनी विचारलं काय सुनंदा काय झालं. ती नुसतं म्हणत चालली भयो 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 म्हणत चालली. म्हणजे मग काय भयो? ते म्हणजे उच्च भयो नाही. सगळे नाराज होत जायचे. धावत गेली. नंद बाबा कुठे? म्हणजे नंद बाबा कुठे? नंद बाबा मेरे भैया काय म्हणजे ते गाईच्या गोट्यामध्ये तिकडे जप करू लागले. म्हणजे ही पळत गेली. हिने पाहिलं जप चालू आहे, पण चालू असताना जप हात चालू. आगी तो भयो नाही, आगी तो पतो नाही. ती सुनंदा होती. हे बिचारे भोले भाले असणारे नंद बाबा सगळे विसरून गेले. म्हणजे देव धर्म यांना फक्त लालाची पडलेली आहे. धावत गेल्यानंतर
नंद बाबा सांगितलं, अरे नंद बाबा, नंद बाबा, नंद बाबा. बाबा एकदम जागे झाले. जागे झाले, सांग सुनंदा काय झालं, सांग क्या पाहिजे, सांग सुनंदा काय झालं. ते म्हणजे काहीच झालं नाही. आणि म्हणजे एवढं उत्साह काय आला. ते म्हणजे नाही बाबा, मी तुम्हाला सांगणार, पण त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काय देणार. नंद बाबा एवढे उतावळे झाले, आपल्या सगळ्याच्या सगळ्या चाट्या काढल्या आणि त्या असताना सुनंदेच्या ताब्यात दिल्या. म्हणजे तिजोरीच्या चाट्या, मला तू सांग काय झालं म्हणून, तुला वाटली तेवढं अशा प्रकारचं घेऊन जाय. ती नंद बाबा अशा प्रकारचे आले. नंद बाबाला सांगितलं, नंद बाबा तुम्हाला लाला झालेला आहे. असा आनंद झाला नंद बाबाला. एकदम 90 वर्षाचे नंद बाबा पण एकदम पुढ्या मारायला लागले, नाचायला लागले, आनंद उत्सव साजरा करायला लागले. आणि मग करता करता ती असणारी बातमी सुनंदाच्या माध्यमातून सगळ्या असणाऱ्या गोकुळवासी लोकांना प्राप्त झाली. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की भगवान परमात्मा आपल्याकडे आलेला आहे. त्यांच्या आनंदाला पारावार राहिली नाही. अभंगाचं पहिलं चरण पण आपलं प्रवचन आहे. गोकुळच्या सुखा अंत पार नाही देखा. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचं प्राकट्य झाल्यामुळे एवढं सुख झालं की त्या सुखाला अंतही नाही आणि पारही अशा प्रकारचं नाही. सुख आपल्याला होतं मला, पण आपलं सुख होत नाही का. होतं की आपल्याला मुलगा झाला की सुख होतं, पण ते टिकतं का आपलं. पुढे ते लाथा मारायला लागलं की पुढे टिकतं ते अंत भारत म्हणजे मुलगा झाला आपल्याला सुख होतं, पण देव प्रगट झाल्यानंतर मात्र गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का. आपल्याला सुख होतं, निवडून आल्यानंतर किती सुख होतं. दुकानात गुलाब मिळत नाही मला, त्यावेळेस निवडणूक तुम्ही निवडून द्या, दुकानात ते गुलाब संपतात. इतका आनंद टिकतो का. तो काही कालानंतर संपून जातो. काय अशा प्रकारचं नाही. म्हणून पण गोकुळातल्या सुखाचा परिणाम असा आहे की गोकुळीच्या सुखा अंतही नाही, पारही नाही, लेखा अशा प्रकारचं नाही. देश काळ वस्तू अशा प्रकारचा पूर्ण आनंद त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. सगळ्याचे सगळे आनंद करायला लागले. एका साधकाने प्रश्न विचारला, म्हणजे महाराज गोकुळीच्या सुखाला अंत पाडणे असं झालं काय. तर बालकृष्ण नंदा घरी आनंद या नंदाली. बालकृष्ण भगवान परमात्मा गोकुळाला नंदाच्या घरी अशा प्रकारचे प्रकट झाले. त्यामुळे सगळीकडे आनंद होऊ लागला. सगळ्या असणाऱ्या गोपिकांना कळलं, सगळ्या गोपाळांना कळलं, सगळ्याच्या सगळ्या एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट वळे. गवळण सांग म्हणती गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्याचे सगळे वाण घेऊन जाऊ लागले. हे अशा प्रकारचे घेऊन जाऊ लागले. आणि तिथं पाणी नव्हते. आपल्याकडे पाण्याचे हे देतात, तिथं गोकुळात काय कमी होतं. दुधाच्या दह्याच्या अशा प्रकारचे हे स्त्रिया घेऊन लागल्या. आता तिथं कुठं रांजण होते महाराज. आणलं की ते त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये उभं, आणलं की ते उभं. नंद बाबाचा वाडा भागवतात वर्णने महाराज वाडा राहिला नाही. मग क्षीरसागर झाला. बास आता गोकुळवासी लोकांना दूध प्यायचं नाही, मग पोहायचं त्याच्यामध्ये. सगळ्या वाड्यामध्ये दूध अशा प्रकारचं दहीच काही झालेलं आहे. आणि इकडं नंद बाबाला कळालं की तुम्हाला मुलगा झालेला आहे. सगळेचे सगळे गोपाळ नंद बाबाकडे गेले. नंद बाबा सुद्धा म्हणजे चला पहिल्यांदा मला माझ्या मुलाचं मुख पाहायचंय. सगळे गोपाळ म्हणजे आम्हाला पाहायला मिळत नाही, अजून तुम्हाला करून मिळणार आहे. सगळ्या स्त्रिया म्हणजे तिथं गौरव ते आपल्याला जवळ देत नाही म्हणले. पण म्हणजे बाबा तुम्हाला जर मुलाला पाहायचं असेल ना, त्याच्याकरता एक प्रयोग करावा लागतो. म्हणजे काय म्हणजे बाबा तुमचा शृंगार करावा लागेल. त्यात तेवढं ब्राह्मण सांगितलं म्हणजे मुलगा झालेला तुम्हाला स्वास्ती वाचन करा. सगळं ब्राह्मण ठीक आहे, स्वास्ती वाचन सुरू झालं. स्वस्ति न इंद्रो व्रतश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. स्वस्ति वाचन अशा प्रकारचं झालं. नंद बाबा सांगितलं, नंद बाबा बसा, आता तुम्हाला संकल्प सोडावा लागेल, भगवंताची पूजा करावी लागेल. नंद बाबाचं काही मन नव्हतं पूजामध्ये, कारण नंद बाबाचं सगळं मंदिर होतं कृष्णामध्ये. की मला कृष्णाचं मुख पाहायचं पहिल्यांदा, मला भगवान श्रीकृष्णाचं मुख बघायचं. इकडं ब्राह्मणाने सांगितलं नाही, मला पहिले पूजा करावं लागेल, अशा प्रकारचं श्राद्ध करावं लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. पूजा सुरू झाली आणि ब्राह्मणाने सांगितलं म्हणजे नंद बाबा भगवान श्रीकृष्णावर पाणी टाका. त्याने दिलं तेल टाकून. ते म्हणले बाबा तुम्हाला पाण्याचा मंत्र म्हणला आणि तुम्ही तेल टाकलं म्हणले. ते म्हणले चुकलं झालं. आणि बरोबर पुन्हा अशा प्रकारचं पाणी टाकलं. ब्राह्मणाने सांगितलं म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर दूध टाका. यांनी साखरच टाकली. ते म्हणले बाबा आम्ही मंत्र दुसराच म्हणतो, तुम्ही दुसरंच करतोय म्हणले. कारण दुधाचा मंत्र म्हणले दूध टाकले गेलं पाहिजे, दह्याचा मंत्र म्हणले दही टाकले गेलं पाहिजे. आम्ही दुधाचा मंत्र म्हणतो, तू साखर टाकतो. हे असं काय करतो. यावेळेस नंद बाबा सांगितलं
खरं सांगू का, माझं मनच नाही म्हणजे तुझ्यावर. मग म्हणजे माझं मन माझ्या लालात गेलेलं आहे. ते म्हणे ठीक आहे, तुझ्या खट्टे संकल्प कर म्हणले, तुझी सगळी पूजा आम्ही करून घेतो म्हणले. ते म्हणे हा मी घेतो म्हणे. याला संकल्प काही दानाचा, बाकीची पूजा सगळी ब्राह्मणाने करून घेतली, नाहीतर आपली पूजा ब्राह्मणच करून घेते. मला तुम्हाला नुसतं सांगतात ते, तुम्हाला काय मंत्र म्हणता येत नाही काही. त्यानंतर कळत नाही काय चालू म्हणून, फक्त त्यांनी सांगितलं पाणी टाका टाका पाणी. त्यानंतर अभिषेक करा करा. कोणाकोणाला तुम्ही पाहलं त्यांना जर म्हणलं प्राणायाम करा, ते नाकच दाबून घेईल. आता नाक दाबल्यावर मरण म्हणते. तर अशा प्रकारे सगळी क्रिया ते करायला लागले. नंतर बाबा तिथून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर म्हणजे आता चला भगवान श्रीकृष्णाचं असणारं मुख बघायचं आहे. आणि मुख बघण्याकरता ते निघाले. सगळे गोपाळांनी आणलं. म्हणजे बाबा असं नाही, म्हणजे पहिल्यांदा जर मुलाचं मुख पाहायचं असेल तर शृंगार करावा लागेल. सगळे गोपाळ एकत्रित आले. महाराज अशी सुंदर अशा प्रकारची बागरबंदी नंद बाबाला घातली, मस्त पगडी घातली, आत्तर वगैरे लावलं, सगळा शृंगार नंद बाबाचा केला. आरसा दाखवला. म्हणजे बाबा सांगा आता कसे दिसतात. नंद बाबाने आता कोण म्हणणार 90 वर्षाचं म्हातारे म्हणून, 16 वर्षाचं तरुण दिसू लागला म्हणून. आज म्हणलं ते म्हणजे वा बाबा जमलं म्हणे. चला आता मुलाचा मुख पाहण्याकरता जायचं म्हणजे. पण तसं नाही, मग मुलाचं मुख पाहायचं असेल तर नृत्य करत जावं लागतं. म्हणजे आनंद अशा प्रकारचं करत जावं लागतं. तसं ते म्हणले खरे, मी तर कधी बाप जन्मात नाचलो नाही म्हणले, कारण आमच्या काळात ते डीजे होते म्हणले, त्यामुळे मला नाचायचं माहिती होतं. आम्ही तर कधी नाचलो नाही बाबा, आम्ही शिकवतो म्हणले तुम्हाला. मग काय, मला मुलाचं मुख पाहायचं होतं म्हणून नंद बाबा सगळे गोपाळ एकत्रित झाले. आणि एकत्रित झाल्यानंतर थाप वाजवा, इशाऱ्यावर ध्यान, तू येत नाही रे माझ्या बरोबर, त्याच्यामुळे असं तर कीर्तनाला आला ते आले की म्हणून त्याची लक्षात राहत. आणि मग सगळे गोपाळ आनंद त्या ठिकाणी करू लागले. नंद के आनंद भयो कन्हैया सगळेचे सगळे असणारे गोपाळ एकत्रित येऊन भगवान परमात्म्याचा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. आणि मग नंद बाबा
नाचत होते, नृत्य करत होते, एक हात कमरावर एक हात डोक्यावर ठेवून नृत्य करत होते. तेवढ्यामध्ये नंद बाबाचा असणारा एक भक्त आला आणि त्या भक्ताने पाहिलं की म्हणजे नंद बाबा एवढे सुंदर दिसतायत, नंद बाबाला काय होईल, नजर लागेल म्हणजे. नजर लागेल म्हणल्यानंतर नंद बाबाच्या जवळ आला आणि जवळ आल्यानंतर त्यांनी आणला होता दह्याचा मटका. तो दह्याचा मटका जसा आणला तसा नंद बाबाच्याच डोक्यावर टाकून दिला. नंद बाबा म्हणले, अरे लाला काय केलं म्हणले, एवढा माझा शृंगार केला, सगळं चौपट केला. त्याने गोपाळ म्हणले, बाबा पहिल्यांदा जर मुलाचं मुख पाहायचं असेल तर म्हणले असं दह्याचं स्नान करूनच जावं लागतं. बरं केलं म्हणले, माझ्या असणाऱ्या आपला फार बरं केलं म्हणले. मग अशा प्रकारे नंद बाबाचा जो असणारा नंद वाटत असतो गोकुळीच्या सुद्धा अंत पार नाही रे काका, बाळ कृष्ण गंगाधरी आनंद नर नाही. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सगळ्या गवळणीने सांगितलं, बाबा आता तुम्हाला प्रवेश नाही म्हणले, उद्या अशा प्रकारचे ते म्हणले सकाळपासून प्रयोग चालले आमचे, काय काय नाही करत म्हणले, पोट पाण्याकरता पोराचं चला. मग सगळ्यांना दया आली. नंतर बाबा जवळ गेले, भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. नंतर पाहिली या वेद लावी पैसे जीवी जरुरी आनंद झाला. कारण आनंदाचा कंद असणारा भगवान परमात्मा त्यांच्या घरी अशा प्रकारे नंद के आनंद भय, म्हणजे नंदाचा आनंदच त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे. कारण भगवान परमात्मा कसा आहे, आनंद स्वरूप अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. म्हणून पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला. नंतर बाबांनी सांगितलं म्हणजे सगळ्या गोकुळामध्ये उत्सव करायचा आहे. माझ्या घरी एवढ्या कारण यशोदा मातेचं वय होतं 80 वर्ष, नंद बाबाचं वय होतं 90 वर्ष. तेव्हा एवढा मुलगा झालेला आहे. किती आणि राजा होते नंद बाबा. सगळ्या गोकुळवासी लोकांना सांगितलं की आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा आहे. आनंद उत्सव त्यांनी साजरा केला. कसा केला, अभंगाचं तिसरं चरण, गुरुवा तोंडणे करती कथा आरती गाणे. आणि मग त्यांनी सगळ्या गोकुळामध्ये पुऱ्या अशा प्रकारच्या उभारण्यात आल्या. सगळ्या गल्ली गल्लीमध्ये, वाड्या वाड्यामध्ये, घराघरामध्ये भगवान परमात्म्याचे गीत गाऊ लागले. म्हणून गुरुया तोंडणे करती कथा गाती गाणे, सगळे कथा करू लागले, गीत अशा प्रकारचे गाऊ लागले. सगळा आनंद त्या ठिकाणी चालू होता. हा आनंद संपतच नव्हता मला. त्यांना अशा प्रकारचं वाटत नव्हतं की रात्र व्हावी, दिवस अशा प्रकारचा व्हावा. रात्रंदिवस हे उत्सव चालू होता. रात्रंदिवस नुसता आनंद उत्सव म्हणून अंतपार सांगितलं ना पहिल्या चरणामध्ये की गोकुळाच्या सुखा अंत पार नाही लेखा. लेखा म्हणजे सांगू शकत नाही आपण कसं सुख आहे, त्यानंतर अंत नाही ना त्या सुखाचा. कारण भगवंताचं असणारं जे सुख आहे ते वाढत जाणार आहे आणि संसाराचं असणारं सुख घटत जाणार. लग्न झाल्यानंतर वाटतं आपल्याला सुख मिळेल, सुख मिळत नाही. नंतर असं वाटतं मुलगा झाला सुख मिळेल, तरी मिळत नाही. कारण संसारातलं सुख घटत जातं, संसारातला आनंद घटत जातो, पण परमार्थातला आनंद मात्र वाढत जातो. आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, अशा प्रकारची अवस्था होत जाते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ही अवस्था का झाली, त्याचं कारण शेवटच्या चरणात तुका म्हणे छंदे आणि येणे वेदिली गोविंदे. भगवान परमात्म्याच्या छंदामध्ये ही असणारी सगळीची सगळी जे असणारी गोकुळवासी मंडळी त्यांच्या छंदामध्ये रंगल्या. भगवंताच्या छंदात जर आपण रंगलो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात रंगी रंगला तुका विठ्ठल सर्वांगी, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. जर भगवंताच्या रंगात आपण रंगलो ना, मग आपली अवस्था होती गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. पण आपण त्याच्या छंदात नाही रंगत, आपण रंगतो पण संसाराच्या छंदामध्ये. आणि संसाराच्या छंदामध्ये रंगणाऱ्याला तुकोबारायांनी माकड म्हणले, खर सुद्धा म्हणले. काय दास होते संसाराचा खर, म्हणजे संसाराचा दास होतो, संसाराच्या रंगामध्ये जो रंगतो तो गाढव अशा प्रकारचा. गाढव काय म्हटलं असं, गाढवाचा आणि संसारी माणसाचं सारखंच आहे. गाढव काय करतो की त्या मालकाकडे राहत असताना त्याचं काम काय करायचं, दिवसभर अशा प्रकारचं नुसतं पोचवायचं आणि संध्याकाळी तो मालक काही त्याला गवताची पिंडी टाकत नाही, तो मालक नाही त्याला चारा टाकत नाही. मग संध्याकाळ झाली तिथे तो सोडून म्हणजे कुठे कागद खाय, कुठे येऊन खायला अशा प्रकारचं जाय. तर मग संसाराचं तसंच आहे मला. जोपर्यंत तुम्ही संसाराच्या कामाचे, तोपर्यंत तुम्हाला कोणी दादा म्हणत, कोणी मम्मी म्हणत, कोणी पप्पा म्हणत, कोणी बाबा म्हणत,
पण एकदा का तुमचं ओझं वाढायचं काम संपलं की मग तुम्हाला हाताळल्याच जातं. तुमचा विचार कोणी अशा प्रकारचा केला जात नाही आणि आयुष्यभर आपण ओझच ना, सगळं संसाराचा भार आपण. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं ना की संसाराचं ओझं आपल्या डोक्यावर नका ठेवू, हे देवाकडे गणपत बांधून देवाकडे ठेवून दिला. आम्ही ठेवलेलं आहे. घालून या भार राहिलो निश्चिंती निर्मिली संती विठोबाची. तुका म्हणे भार घातल्या वरी म्हणजे होईल कैवारी नारायण. जगद्गुरु तुकोबारे सांगतात की आपण जर त्याच्यावर भार घातला तर तो भगवान परमात्मा आपला कैवारी होईल. म्हणून अशा प्रकारे भार का झालेलं ते याच्यासारखं झालेलं. आपलं गाडी खाली चालणारा कुत्रा असतं का नाही, त्या कुत्र्याला गाडी खाली चालतं त्याला काय वाटतं की गाडी मीच ओढतो. ती इतकं वाकून चालतं, त्याला असं वाटतं की आग आपल्याला घासवला तर एवढं ओझं आपल्याला पडलं. आता ते वाकून जातं कोण, त्याला वाटतं मीच गाडी ओढतो. तसंच आपल्याला असं वाटतं मीच सगळं ओढतो, मीच सगळं ओढतो. त्या कुत्र्यात तर आपल्यात काही बदल नाही. मला संसार किंवा त्या आका खाली खाली चालून त्याचं पाठ घासते आणि ते दुसऱ्या कुत्र्याला सांगतो बा म्हणले इतक्या भरून गाडी चालवताना नेहमी आखी पाठ घासून गेले. आपल्या तसंच आहे. आपण म्हणजे इतक्या धरून संसार करत आले, संसारच केला, परमार्थ काही केलं, सगळं आयुष्य केलं त्याच्यामध्ये. पण कशामध्ये? संसार करण्यामध्ये. पण एक क्षण सुद्धा देवा करता दिला नाही. त्या कुत्र्याकडे आपल्यात काही बदल नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांनी यांच्या उपमा दिल्या, या योग्य अशा प्रकारच्या दिलेल्या आहे. म्हणून संसाराच्या रंगात न रंगता आपण देवाच्या रंगात रंगलो पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेला की आपल्याला देवाचा रंग प्राप्त होतो आणि संसाराच्या संगतीत गेला की संसाराचा रंग प्राप्त होतो. संसाराचा रंग हा संपणार आहे, देवाचा रंग कधी संपणारा नाही, वाढत अशा प्रकारचा जाणार आहे. म्हणून तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे. गोविंदाने यांना अशा प्रकारचं वेधलेलं आहे, म्हणून यांना आनंद अशा प्रकारचा झालेला आहे. म्हणून गोकुळीच्या सुद्धा अंत पार नाही का. अशा प्रकारे मग भगवान परमात्मा. आता या बंगाचं चिंतन केलं. आता थोडक्यात कार्याचं चिंतन आणि आपले प्रवचन सेवा समाप्त. भगवान परमात्म्याचा सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंद झाला, आनंद उत्सव साजरा झाला. हळूहळू भगवान परमात्मा आता रांगायला लागले आणि रांगता रांगता भगवान परमात्मा लीला करायला लागले. रांग तरंगली चोरी तरवली धावून धरती गवळली. भगवान परमात्मा रांगायला लागले. यशोदा माता ते रांगणं पाहू लागले. हळूहळू आता भगवान परमात्मा मोठे झाले. आता भिंतीचा आधार धरून भगवान परमात्मा चालण्याचा प्रयत्न करतायत आणि पळतायत पुन्हा चालतायत. हे यशोदा मातेने पाहिलं की यशोदा माता जवळ जाते, भगवान परमात्म्याचे दोन्ही हात पकडते आणि भगवान परमात्म्याला चालणं शिकवते. वरतून असणाऱ्या आकाश मंडलामध्ये देवी देवता पाहतायत की काय भक्तीची लीला आहे. सगळ्या जगाला चालवण्याची ताकद ज्या भगवान परमात्मा, त्याला चालवण्याची असणारी शिक्षण कोण देते? यशोदा माता देते. चाले शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिविते. वृक्षाची पान हानेल्याची सत्ता राहिली अनंत मग पुढे. किंवा तुझ्या वेदेने तुझ्या सत्तेने वेदाशी बोलते, तुझ्या सत्तेने सूर्याशी चालले. म्हणजे म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले. जो जगात म्हणजे जो सगळ्या जगाचं चलन वलन त्याच्या हातात आहे, त्या भगवान परमात्म्याला आज यशोदा माता चालणं शिकवते. ही शक्ती कशाची? भक्तीची असणारी शक्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी शुकाचार्य महाराज परीक्षिताला सांगतात, परीक्षिता बघ म्हणले असं चालतं बोलतं ब्रह्म तुला कुठं सापडणार नाही दुसरीकडं. मग चालणं शिकावं लागेल. हळूहळू त्या ठिकाणी भगवान परमात्मा चालू लागले. खाली पडायचे, वर चालायचे. करता करता भगवान परमात्मा दरवाजापर्यंत आले. दरवाजाच्या बाहेर अशा प्रकारचे आले. सगळे असणारे सवंगडी जमा झाले. आता भगवान परमात्मा स्पष्ट पळायला लागले, इकडं तिकडं पळू लागले, घोडे अशा प्रकारचे करू लागले. पळत पळत जायचं, गाईच्या गोठ्यामध्ये जायचं, त्या शिंगाला लटकायचं, शेपटीला लटकायचं. त्यानंतर आपल्याला काही नजर वगैरे झाली तर यशोदा माता आपल्याला गोमूत्राने स्नान घालते. मग असं करूया, तिने स्नान घालण्याच्या ऐवजी आपणच आंघोळ करून घेऊया. म्हणून भगवान परमात्मा तिथंच आपल्या अंगावर शेण टाकून घ्यायचे, आपल्या अंगावर अशा प्रकारे गोमूत्र टाकून घ्यायचे. भगवान परमात्म्याची अशी लीला चालू लागली. हळूहळू भगवान परमात्मा थोडेसे आणखी मोठे झाले. मोठे झाल्यानंतर गोपाळांना एकत्रित केलं आणि गोपाळांना सांगितलं, बाबा आले असं कसं काय झालं? म्हणले एवढं दूध दही आपल्याकडे निघतं, पण तुम्ही ते एकदम अशा अगरबत्ती छान झालेले म्हणजे आम्हाला दूध नाही मिळत. मग गवळ्याची ताकद पोरे, कोण पोरे चांगली, आम्हाला गवळ्याला काय मिळतं? म्हणजे ताकद मिळतं. दूध सगळं डेअरीला जातं. म्हणजे
ज्यांच्याकडे दूध निघतं ना भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याकडे दुपारच्या आला दूध राहत नाही म्हणे. पहा की ज्यांच्याकडे दूध निघतं ना त्यांच्या घरी तुम्ही जात दुपारच्या वेळेला त्यांना म्हणा की आम्हाला चहाला दूध लागतं मिळतं का पहा. ते कुठं जातं सगळं डेअरीवर. तर तसं म्हणजे सगळं मथुरेला जातं भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले घरात. कारण म्हणजे सगळं दूध जातं मथुरेला आणि ते मथुरेतले असणारे लाला दूध खातील ते चांगले दष्टपुष्ट बनतील आणि तुम्ही ताक पिऊन असे बसणार अगरबत्तीच्या उद्या 2-2 हात करायची वेळ आली तर मग आपल्याला मार खावा लागेल. म्हणजे मग कृष्ण देत नाही ना म्हणजे मग चोरी करायची. हे सगळे गोपाळ म्हणले करायला आमच्या बाप दादाने कधी चोरी नाही केली म्हणजे आम्हाला चोरी सांगतो का. ते म्हणले आम्ही पैशाची चोरी सांगू लागलो का नाही. काही धान्याची चोरी का नाही. खाण्यापिण्याची चोरी म्हणले खाण्यापिण्याची चोरी सांगतोय ती काही चोरी नसते म्हणले. म्हणले बरं ठीक आहे तयार आम्ही चोरी करायला कुठं जायचं म्हणजे पहिले अभ्यास आपल्याच घरामध्ये करायचा. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये अभ्यास करा जा म्हणले. सगळे गोपाळ आपापल्या घरी गेले चोरी करायला लागले. काही त्याच्यात फेल झाले काही अशा प्रकारे सापडले गेले. सकाळी भगवान श्रीकृष्णाकडे आले सांगितलं म्हणले ते लोणी नको दूध नको काही नको आम्ही बरे अगरबत्तीच्या. कधी बाप दादाने चोरी केली म्हणजे आम्ही चोरी करायला लागलो तर पकडले गेलो आईने असं मारलं म्हणले बेदम मारलं म्हणले अजिबात नको. ते म्हणले करे एकदा चोरी करायचं तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मार घेऊन आले म्हणले का म्हणजे चोरीचं ज्ञान नाही म्हणजे मुली शिकवता या म्हणले आता आपण विद्यालय स्थापन करू म्हणले. यांनी एक विद्यालय स्थापन केलं कोणतं बाल गोपाळ चौर प्रसारक विद्या मंडळ म्हणजे चौर प्रसारक चोरीचा प्रसार करणारा हे विद्यालय अशा प्रकारचे आहे. वा म्हणजे विद्यालयात भरती सगळे विद्यालयात भरती झाले. भगवान परमात्म्याने सांगितलं आता तुम्हाला पाहिजे ना मग या तरी आले लागले अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तो भरी. म्हणजे तुम्ही माझ्या मागे मागे अशा प्रकारचं या आज तुम्हाला पोट भर देतो. मग भगवान परमात्मा त्यांना घेऊन जायचे घरामध्ये लोणी अशा प्रकारचे चोरायचे दह्या दुधाची नासरी करायचे. मग भगवान परमात्मा कोणाचेही एक ठिकाणी जात नव्हते. फक्त ज्या गोडणीने भगवान परमात्म्याला बोलवलेले घर पाहुणे एकांताचे नवनीत नवनीताचे अशा प्रकारे चांगलं पवित्र घर असेल त्या गोडणीची इच्छा असेल त्याच घरी भगवान परमात्मा जायचे. लोणी दही दूध अशा प्रकारचे चोरायचे आणि सगळ्याच्या सगळ्या गोडणी दही दूध लोणी चोरून झाल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या कंटाळल्या त्यांना अशा प्रकारचा त्रास होता गेला. सगळ्याच्या सगळ्या गवळणी नंद बापाच्या अंगणामध्ये आल्या आणि गाराने सांगू लागल्या गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया आल्या. त्यामध्ये असणाऱ्या काही खरं तर कारण असं होतं की यांना गाराने सांगत नव्हते. मग भगवान परमात्म्याला पाहायचं होतं त्याकरता 1-2 घंटे या असणाऱ्या गवळणी त्या ठिकाणी गाराने सांगायच्या आणि गाराने सांगत असताना त्यामध्ये काही खरे असायचे काही खोटे असायच्या काही मनानेच अशा प्रकारचे ते लावायचे. एकीने गाराने सांगायचं एकीने खोड्या सांगायच्या आणि बाकीच्यांनी भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. कारण तेवढ्या वेळ त्यांना तिथं थांबायला अशा प्रकारचं मिळत होतं. म्हणून गवळणी ज्या होत्या त्या भगवान परमात्म्याच्या गाराने सांगायच्या. शेवटी सगळ्या गावाने सांगत असताना त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या असणाऱ्या गवळणी आलेल्या होत्या. त्या गवळणीचं वर्णन एका गवळणीच्या अभंगामध्ये नाथ महाराजांनी खूप सुंदर केलं. आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी गवळणी आल्या 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 पाच गवळणी
मध्ये आहे हा सुंदर वर्णन त्यामध्ये कोणती गौरव कोणत्या कोणत्या रूपाने आलेली होती त्याचे वर्णन या ठिकाणी करतायत. माझं पाठ नसल्यामुळं म्हणता येत नाही पण माझी शब्दाची अवकाळ चौघी आपण बोलायची काय म्हणते पुढचे बघितलं पुढचं येणार आठवत नाही. तर अशा प्रकारे 5 प्रकारच्या असणाऱ्या गवळणी सुंदर वर्णन त्यांचं केलेलं आहे. तर या रूपाने आलेल्या सगळ्याच्या सगळ्या गवळणी नंद बाबाला कारण सांगतायत. शेवटी नंद बाबांनी विचार केला की यशोदा मातेने विचार केला की पोरग फार मोठं झालेलं आहे त्यामुळे याला शाळेत टाकावं लागेल. म्हणून त्या काळातली असणारी शाळा कोणती होती तर त्या काळातली शाळा होती गाडी सांभाळण्याची ढोरं सांभाळण्याची. म्हणून सांगितलं कृष्णा उद्या जाई रानात सवे घेऊन कोदना म्हणजे बाबा उद्या तुला रानात जावं लागेल आणि गाई ओढायला जावं लागेल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एवढा आनंद झाला महाराज आनंद झाला गाई ओढायला जात तुम्ही गोपाळ बनलेलं आहे. म्हणजे यशोदा मातेने सांगितलं म्हणजे एकदम गाई नाही रे मग म्हणजे पहिल्यांदा तू वासरं सांभाळायची आणि पहिले तू आता सध्या लहानच की नाही मग पहिल्यांदा वासरं सांभाळायची. वासरं सांभाळून अशा प्रकारचे सवय लागले मोठा झाला की मग गाई म्हणजे ठीक आहे वासरं तर होत नाही छोटे छोटे वासरं भगवान परमात्म्याने घ्यायचे आणि त्या पोरांनी सांगितलेलं असायचं बा लहान लहान वासरं डोंगरापर्यंत आणू नका कारण तिकडे गाई राहत होत्या. जर तिकडे ते वासरं गेलं ते पिऊन घेतील ना म्हणून या लहान लहान पोरांनी काय करायचं गावाजवळ जवळ ते वासरं चालायचे. भगवान परमात्मा छोटेसे त्या असणाऱ्या गाई सुद्धा छोटेशा छोटे 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 गो राम कृष्ण हरे राम कृष्ण छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल छोटे छोटे गैया छोटे छोटे बाल छोटा सा मेरा मदन तो बाल छोटा
भगवान परमात्म्याने पहिल्यांदा वासरं चालली आणि वासरं चालून झाल्यानंतर मग गोप अष्टमीचा दिवस आला. दिवाळीच्या प्रेममध्ये गोप अष्टमी असते. त्या दिवशी भगवान परमात्म्याचा सुंदर शृंगार केला यशोदा मातेने आणि शृंगार करून भगवान परमात्म्याला सांगितले की लाला उद्या तुला गाई चालण्याकरता जावं लागेल. म्हणून भगवान परमात्म्याच्या खांद्यावर कापडी दिली, हातामध्ये काठी अशा प्रकारची दिली. खांद्यावरी कापडी हातावरी कापडी हातावरी अशा प्रकारे भगवान परमात्म्याचा सुंदर शृंगार करून भगवान परमात्मा गाई चालण्याकरता निघालेले. भगवान परमात्मा पुढे चालतायत. भगवान परमात्म्याच्या पाठीमागे अनंत अशा प्रकारच्या गायी आहेत. त्या असणाऱ्या गोकुळामध्ये दुतर्फा अशा प्रकारची गर्दी झालेली. भगवान परमात्म्याला पाहण्याकरता पाहत असताना भगवान परमात्मा वनामध्ये जात आहेत. वनात गेल्यानंतर गायी चालतायत. गायी चालून झाल्यानंतर त्या कळंबाच्या वृक्षाखाली सगळ्या गायी बसलेल्या आहेत. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात की गोपाळांनो आता आपल्या गायी सगळ्यांच्या सगळ्या जोगावलेल्या आहेत, बसलेल्या आहेत. चला आपण वाळवंटामध्ये खेळ खेळू. आणि सगळे सगळे गोपाळ वाळवंटात जातात आणि वाळवंटात जाऊन तिथं खेळ खेळतात. हा
सगळे गोपाळ खेळ खेळले. खेळ करून झाल्यानंतर सगळे गोपाळ म्हणायला लागले, कादिवार कोणी हो काय करायचे सुख, आता काय प्रवचनाचे सुख. अशा प्रकारे आपल्या बाहेर लोकांना वाटत प्रवचन चालू, बाहेर वाटत कीर्तनच चालू, असं ते वाटलं तसंच वाटलं पाहिजे. तर म्हणजे आता काय प्रवचनाचं सुख आहे बाबा, आता नाही म्हणजे आता उरका, आता खेळ मोडावा परंता, आता सगळ्या खेळ मोडा, देवा आम्हाला भुका लागलेल्या आहे, खांद्यावर अशा प्रकारचे भार आहे, पोटामध्ये भूक आहे, आता खेळण्यात काही आनंद नाही. तर म्हणजे काय करायचं, म्हणजे आता भुका लागले जेवण करायचं. बरं भगवान म्हणतात तुम्हाला भुका लागल्या म्हणजे हा आणि एक काम करा, आपापल्या शेजाऱ्या सगळे घेऊन या. खडके सोडलेल्या मोठा आजीचा काला मोठा खडकावर सगळ्या असणाऱ्या सोडण्यात आल्या. आजही तुम्ही जर वृंदावनाला गेला तर वृंदावनापासून गोकुळापासून थोड्याच अंतरावर असणारे हे स्थळ आहे. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने घसरगुंडी सुद्धा खेळलेली, तो असणारा घसरगुंडीचा दगड आज त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही पहा काय देवाची लीला असते. त्या दगडावर मंदिर आहे, फार अशा प्रकारचं मोठं मंदिर आहे. आणि तिथं भगवान परमात्म्याने ते आपल्या शिबिरात सोडले ना, तिथं अशा प्रकारचे थाळे तयार झाले. दगडाला अशा प्रकारचं गोल आकार तयार झाला, त्यामध्ये गोपाळ जेवले. तर ते स्थळ सुद्धा आज तिथं आहे, त्याला भोजन स्थली अशा प्रकारचं म्हणतात. नाही तिथं जाता आलं तर आपल्याकडे सुविधा आहे काय, मोबाईल मध्ये पहा तुम्ही पंचक्रोशीची परिक्रमा बघा, भोजन स्थली बघा, देवाची घसरगुंडी बघा, त्यानंतर देवाची असणारी बासरीचे कुठं चिन्ह उमटलेले, दीर्घा पाऊल भगवान परमात्म्याचं कुठं उमटलेला आहे. पण हे पाहायला आपल्याला वेळ नाही ना, रिकामे कामच जास्त पाहतात. इकडे कुठं पोट जातं, जिकडं जर पोट गेलं पोरायचं नाही, कशाला भोजन त्याला बाजूला ढकलून देते, ते नारायणपणाचा मूर्खपणा करत बसते, तेच पाहत बसते. आपली दृष्टी अपवित्र होते. मला आपण चांगलं पाहावं. मोबाईलचा दोष नाही हो, दोष तुमच्या खोपडीचा आहे.
मोबाईलचा काय दोष आहे? त्याला तुम्ही जे बटन दाबलं ते ओपन होणार आहे, पण तुमची खोपडी ठिकाणावर पाहिजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आणि तुम्ही नेहमी जर प्रवचन पाहत राहिले, नेहमी जर कृष्णाचं पाहत राहिले, नेहमी जर तुम्ही एखाद्या कुठल्याही देवतेचं पाहत राहिले तर तुमच्याकडे ते खराब येत नाही, मग ती तिथे येतच नाही ते. आणि तिथं जर ते आलं, माणसाची बुद्धी इतकी बेकार राहते, मला अवघड आहे. ते चांगलं पाहता पाहता एखादा मेसेज जर दुसरा आला, नाही तर अशा प्रकारचा ऍक्सिडेंट झाला, तिथं 100 लोक मारले गेले, काही दाबलं बघा पुढे झालेलं काय झालं. आता ती गेलं ना देवापासून मग ते दुसरीकडे गेलं आणि तिसराच मेसेज येतो. चौथा करता करता 12 वाजून जातं तरी पूर्ण झोपत नाही काही असं. अरे मोठे मोठे माणसं, वयस्कर माणसं नाव घेऊन सांगितलं तुम्हाला की ते माणसं विनाकारण मोबाईलचे इतक्या नांदी लागले की 4-4 तास दिवसभर पाहतात. काय कामाचं आहे असं? एवढं नाही पाहिजे. साधारण आपलं तेवढं होतं तेवढं. आणि भजन कीर्तन पाहायला लागले मग झोपायला येतं. बोल काय कीर्तन लावलं देवाचं घर करते. अरे काय अवस्था आहे. तर अशा प्रकारे जी भोजन स्थळी त्या ठिकाणी आहे, भगवान परमात्म्याने सगळ्याच्या सगळ्या असणाऱ्या शरीरा एकत्रित केल्या. सगळ्यांच्या मध्यभागी भगवान परमात्मा बसले, उभे राहिल्यानंतर आपला पितांबर आपल्या कमराला बांधला, आपली बासरी आपल्या असणाऱ्या पितांबरामध्ये खोली आणि अशी मजा करत भगवान परमात्मा आपला असणारा घास दुसऱ्याला देतात, दुसऱ्याचा घास आपण घेताय. भगवान परमात्म्याने असा डावा हात समोर केला, उजव्या हाताने डाव्या हातावर एक हाताचा कवळ घेतला, आपल्या असणाऱ्या सगळ्या बोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणचे अशा प्रकारची ठेवली आणि भगवान परमात्मा प्रसाद ग्रहण करतायत. तोच कार्याचा प्रसंग, त्याचं वर्णन शुकाचार्य महाराज भागवतात करतात. ते प्रत्येनो चंद्रपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो श्रृंगवनं तत्फलामे गोयेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नरवदिस्वहि तिष्ठति लोके विषे भुजे यज्ञ भगवान केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा काळा केला. तोच असणारा काळा आपल्या साधू संतांनी, नामवैदिक संतांनी तो काळा कुठं केला तर वाळवंटामध्ये अशा प्रकारचा तो काळा केला. आणि तोच काळा आता प्रत्येक गावामध्ये होऊ लागलेला आहे. देवाला घाला, मारुतीला घाला. तर तोच काळा जो आहे तो काळा प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सप्ताह झाल्यानंतर तोच काळा होतो. तोच काळा आज आपल्या या गावामध्ये संपन्न होत आहे. आता आपण या ठिकाणी प्रवचनाची सेवा संपली. आता याच्यानंतर आपल्या काल्याचं आगमन होईल आणि दहीहंडीचा अशा प्रकारचा प्रसाद आपण घेऊया. तरी नवते कोणते अधिकते सरते करुणे गावे कोणते वेदवासे आपण यामध्ये नाही मी बोलत सका कृपावंत वाचात्याचे सारुंगी मंजू बोलत शिवानी शिकविता धने विकराचे काळी मी अपामले बोलावे उत्तरे तरित्या विश्वंभरी बोलविले तुका मनेकाचे गुणगाने कळा वागवी पांगळा पायावे. या ठिकाणी ही प्रवचन रूपी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. कुंडली कवता हरि भगवान की जय. प्रवचन कुंडली कवता हरि श्री ज्ञानदेव भगवान की जय. कृष्ण भगवान की जय.